नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक असा निर्णय झाला ज्यावर डॉक्टर, वैद्यकीय शिक्षक, विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। होमिओपॅथीची पदवी असलेल्या डॉक्टरांना ठराविक प्रशिक्षणानंतर आधुनिक वैद्यातील काही उपचार आणि औषधांचा वापर करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा विषय फक्त ॲलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी असा नाही। हा प्रश्न थेट रुग्णांच्या सुरक्षिततेचा, वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा। सर्वप्रथम काही आकडे आपण समजून घेऊया। भारतात आज जवळपास 700हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत। दरवर्षी 1.18 लाखांपेक्षा जास्त MBBS जागा उपलब्ध आहेत। महाराष्ट्रात हजारो MBBS विद्यार्थी आणि शेकडो तज्ञ डॉक्टर होतात। दुसरीकडे राज्यात ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता ही आजची वस्तुस्थिती आहे। राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार भारतात डॉक्टर लोकसंख्या प्रमाण सुधारलं असलं, ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता अजूनही अपुरी आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने असा विचार केला की डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी होमिओपॅथी पदवीधारकांना आधुनिक वैद्यकाचे अधिकार द्यावे। जर हा उद्दिष्ट असेल तर पुढचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो। यासाठी कोणत्या तज्ञ समितीचा अहवाल घेतला गेला? राज्य सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, नॅशनल मेडिकल कमिशन, मेडिकल विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं अधिष्ठाते, इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा सार्वजनिक आरोग्य तज्ञ यांचं अधिकृत मत घेतलं का? आणि जर घेतलं असेल तर तो अहवाल सार्वजनिक का करण्यात आला नाही? आता हा प्रश्न पारदर्शकतेकडे जातो। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैद्यकीय शिक्षणातील मूलभूत फरक। MBBS शिक्षणामध्ये शरीर रचना, शरीर क्रिया, औषधशास्त्र, शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार, ICU व्यवस्थापन, क्लिनिकल पोस्टिंग, इंटर्नशिप अशा हजारो तासांचं प्रशिक्षण असतं। त्यानंतरही डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अनेक वर्ष अभ्यास करावा लागतो। पण काहीच महिन्यांच्या अतिरिक्त प्रशिक्षणाने हा संपूर्ण अनुभव आणि कौशल्य प्राप्त होऊ शकतं का? हा प्रश्न केवळ ॲलोपॅथी डॉक्टर विचारत नाहीत, हा प्रश्न आज प्रत्येक रुग्ण विचारू शकतो। जगातील अनेक देशांमध्ये कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन आणि मॉडर्न मेडिसिन स्वतंत्र शाखा म्हणून मान्यता आहे, पण दोन्हीची शिक्षण पद्धती, परवाने आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे वेगळ्या ठेवण्यात आल्या। त्यामुळे आपल्याकडे म्हणजेच भारतात जर वेगळा प्रयोग केला जात असेल तर त्यामागील वैज्ञानिक आधार आणि परिणामांचं मूल्यमापन सार्वजनिक व्हायला हवं। इथे आणखी एक राजकीय प्रश्न निर्माण होतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेताना आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण विभाग, NMC, राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि संबंधित वैद्यकीय परिषदांची लेखी मतं घेतली होती। आणि जर खरंच घेतली असतील तर ती लोकांसमोर किंवा जनतेसमोर का आणली जात नाही? आणि जर घेतलीच नसतील तर इतका मोठा निर्णय प्रशासकीय आणि वैज्ञानिक सल्ल्याशिवाय कसा घेतला गेला? कारण हा विषय कोणत्याही एका पद्धतीच्या समर्थनाचा किंवा विरोधाचा नाही। हा प्रश्न आहे क्लिनिकल गव्हर्नन्सचा। प्रत्येक निर्णयामागे पुरावा, संशोधन, जोखीम विश्लेषण आणि जबाबदारी असणं आवश्यक असतं। आज सरकार म्हणतं की ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे, पण मग गेल्या काही वर्षात ग्रामीण रुग्णालयांमधील रिक्त MBBS आणि स्पेशलिस्ट पद का भरली गेली नाही? प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ यांच्या रिक्त पदांची संख्या कमी करण्यासाठी कोणती ठोस योजना राबवली गेली? जर मूळ समस्या ही मनुष्यबळाची निगडीत असेल तर उपाय शिक्षणाची गुणवत्ता कमी करणं असू शकत नाही, असं आम्ही नाही पण अनेक आरोग्य तज्ञांचं मत आहे। या संपूर्ण निर्णयात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो। जर उद्या एखाद्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला नुकसान झालं तर जबाबदारी कोणाची असेल? प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची, परवानगी देणाऱ्या सरकारची की उपचार करणाऱ्या डॉक्टरची? सरकारने या जबाबदारीबाबत स्पष्ट धोरण दिलं आहे का? याच कारणामुळे महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की कोणताही बदल करण्यामागे व्यापक सार्वजनिक चर्चा, तज्ञ समितीचा अहवाल आणि वैज्ञानिक पुरावे समोर ठेवले गेले पाहिजे। लोकशाहीमध्ये सरकारचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,
पण आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात निर्णय जितका मोठा तितकीच त्यामागची प्रक्रिया अधिक पारदर्शक असणं आवश्यक आहे. आज प्रश्न एका पद्धतीचा नाही, एका संघटनेचा नाही किंवा होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी सुद्धा नाही, किंवा मी म्हणते हा एका सरकारचाही नाही. प्रश्न आहे की रुग्णांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणती प्रशासकीय घाई मोठी असू शकते का? जर हा निर्णय वैज्ञानिक अभ्यास, प्रशासकीय सल्ला आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य असेल तर सरकारने त्यामागील सर्व कागदपत्र, समिती अहवाल आणि तज्ञांची मतं सार्वजनिक का करायला नको? आपण गेले अनेक दिवस सरकारच्या विविध विषयातील पारदर्शकतेबाबत चर्चा करतोय आणि जर त्या प्रक्रिया पूर्णच झाल्या नसतील तर हा निर्णय पुन्हा एकदा सर्व संबंधित तज्ञांच्या सहभागातून पुनर्विचारासाठी पाठवणं हेच लोकशाही आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अधिक योग्य ठरेल. शेवटी एकच प्रश्न, रुग्णांच्या जीवाशी संबंधित निर्णय घेताना सरकारने विज्ञानाला प्राधान्य दिलं आहे का की फक्त प्रशासकीय निर्णय घेतला? हा प्रश्न फक्त डॉक्टरांचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाचा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.